थर्ड क्लासिफिकेशन्स पाहणार आहोत. कशाचं? पॉलिमर्समध्ये. तर जे थर्ड क्लासिफिकेशन्स आपण पॉलिमर्समध्ये स्टडी करणार आहोत, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द मॉलिक्युलर फोर्सेस, ऑन मॉलिक्युलर फोर्सेस. त्यांच्यामध्ये कोणत्या टाईपचे मॉलिक्युलर फोर्सेस असतात त्यांच्या बेसिसवर आपण त्यांचं क्लासिफिकेशन्स करणार आहोत. आता या मॉलिक्युलर फोर्सेसच्या बेसिसवर आपण जेव्हा क्लासिफिकेशन्स करणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा हा जो पॉलिमरिक मॉलिक्यूल असेल, ही दुसरी एक पॉलिमरिक चेन असेल, अशा ह्या पॉलिमरिक चेनमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बनणार आहे, हे सपोज हे मॉलिक्युलर चेन, ही पॉलिमरिक चेन आहे, तर या पॉलिमरिक चेनमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बनणार आहे, तर हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ही राहू शकते. आता वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणतं असते? वॅन डर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असू शकते. कोणतं असते? वॅन डर वॉल. म्हणजे वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणतं असते? वॅन डर वॉल. वॅन डर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन्सला आपण वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. किंवा हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन ही राहू शकते. तर स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन या पॉलिमरिक चेन मध्ये कोणतं राहू शकते? एकदा हायड्रोजन बॉन्डिंग असते. कोणती असते? हायड्रोजन बॉन्डिंग आहे की नाही? किंवा डायपोल डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स, डायपोल डायपोल अट्रॅक्शन्स असते, आहे ना? तर अशा प्रकारे हे दोन प्रकारचे फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स यांच्यामध्ये तयार होऊ शकतात. आणि हे फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे यांच्या प्रॉपर्टी डिपेंड असते. यांची जी मेकॅनिकल प्रॉपर्टी असते, बघा लक्षात ठेवायचं. तर यांच्या ज्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज असतात, म्हणजे पॉलिमरच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज. आता मेकॅनिकल प्रॉपर्टीज म्हणजे कोणत्या प्रॉपर्टीज? एक, त्यांची टेन्साईल स्ट्रेंथ. काय राहणार आहे? टेन्साईल स्ट्रेंथ. टेन्साईल स्ट्रेंथ मेकॅनिकल प्रॉपर्टी. त्यानंतर त्यांची टफनेस, टफनेस आहे की नाही, आणि इलॅस्टिसिटी, इलॅस्टिसिटी. ही जी प्रॉपर्टीज असते है ना, जे मेकॅनिकल प्रॉपर्टीज असतात या पॉलिमरच्या, हे त्यांच्यामध्ये जे इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतात, या फोर्स ऑफ अट्रॅक्शन्सला कोणते फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणत असते? इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स, फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स. तर हे इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स कोणते राहतात? एक तर वीक वॅन डर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स राहू शकते असं, किंवा स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग होऊ शकते, किंवा डायपोल डायपोल अट्रॅक्शन्स. आणि त्यावर या पॉलिमरी केमिकल कंपाऊंडच्या मेकॅनिकल प्रॉपर्टी डिपेंड असतात. दॅट इज टफनेस, टेन्साईल स्ट्रेंथ अँड इलॅस्टिसिटी. बरोबर आहे? ते या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनवर डिपेंड असतात. यांच्या बेसिसवर आपण यांचं क्लासिफिकेशन 4 प्रकारात केलेलं आहे. एक, सर्वात पहिला जो आहे तो आहे इलॅस्टोमर्स. काय म्हणणार आहोत आपण त्यांना? इलॅस्टोमर्स म्हणणार आहोत, है ना? इलॅस्टोमर्स. दुसरा जो आहे ते इलॅस्टोमर्स मध्ये सर्वात वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. सर्वात वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स. कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल बरं वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन? म्हणजे वॅन डर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स. ते आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. दुसरं जे असते फायबर्स. कोणतं आहे? फायबर्स. फायबर्स मध्ये स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स राहील, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग राहील. स्ट्रॉंग कोणतं राहणार आहे? हायड्रोजन बॉन्डिंग किंवा डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स. त्याच्यामुळे तो फायबर्स प्रॉपर्टी दाखवत असतो. त्यानंतर थर्ड जे आहे ते आहे थर्मोप्लास्टिक. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. तर थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स मध्ये यांच्यामधल्या इंटरमिडिएट फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. इंटरमिडिएट म्हणजे या दोघांच्या मधातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. इलॅस्टोमर्स पेक्षा जास्त पण फायबर पेक्षा कमी इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. कशामध्ये? थर्मोप्लास्टिक मध्ये. आणि सर्वात जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणात असते माहिती आहे का? थर्मोसेटिंग पॉलिमर्स मध्ये. थर्मोसेटिंग पॉलिमर्स. तर हे यांच्यामध्ये सर्वात स्ट्रॉंगेस्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. क्लिअर आहे? म्हणून पहिलं ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन तुम्हाला जर इथे विचारला गेला
की विच ऑफ द फॉलोइंग पॉलिमर्स हॅज द स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स. तर सर्वात जास्त स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स तुमच्या थर्मोसेटिक पॉलिमर्समध्ये असते. नेक्स्ट येणार आहे फायबर्स, नेक्स्ट येणार आहे थर्मोप्लास्टिक आणि सर्वात कमी येणार आहे इलॅस्टोमर्स. आता वन बाय वन एका पॉलिमरचं आपण डिटेल इन्फॉर्मेशन समजून घेऊ. तर सर्वात पहिल्यांदा आपण यामधला इलॅस्टोमर्स घेऊ. कोणता घेऊ? इलॅस्टोमर्स. बघा लक्षात ठेवायचं इलॅस्टोमर्स. तर इलॅस्टोमर्स आपण नेमकं कोणत्या पॉलिमर्सला म्हणणार आहे ना? तर इलॅस्टोमर्स, तर इन दिस पॉलिमर्स द चेन आर हेल्ड बाय वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स है ना. आणि म्हणून आपण सांगतो की या पॉलिमर्समध्ये इन दिस पॉलिमर्स बघा खूप इंटरेस्टिंग आहे. डायरेक्ट आपण सांगितलंच आहे. इन दिस पॉलिमर्स द पॉलिमरिक चेन आर हेल्ड बाय weak intermolecular force of attractions. आता weak intermolecular force of attractions कोणतं राहणार आहे? वॅन डर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दॅट इज कोणतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहणार आहे? वॅन डर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल त्याच्यामध्ये है ना. आणि त्याच्यामुळं ही जी पॉलिमरिक चेन आहे, ही सपोज एक पॉलिमरिक चेन आहे, अशीच एक दुसरी पॉलिमरिक चेन आहे, अशी एक पॉलिमरिक चेन आहे, अशी एक पॉलिमरिक चेन आहे. हे पॉलिमरिक चेन जी असते यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स, हे वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. तर हे पॉलिमरिक चेनमध्ये कोणतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल? वॅन वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. वॅन वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स असेल. बरोबर आहे. तर असं जर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर असेल तर त्या पॉलिमरिक कंपाऊंडला आपण इलॅस्टोमर्स म्हणतो. त्याचं कारण काय? दे कॅन बी इझिली स्ट्रेच. याच्यामुळे काय होतील? हे दे आर इझिली स्ट्रेच. काय होतील? इझिली स्ट्रेच. म्हणजे त्याला आपण असं इझिली स्ट्रेच करू शकतो, कारण यांच्यामध्ये वीक व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. म्हणून आपण म्हणतो की दिस पॉलिमर्स आर स्ट्रेच. हे स्ट्रेच होत असतात व्हेन द स्ट्रेन इज रिलीज. जर आपण यांचा स्ट्रेन रिलीज केला, म्हणजे यांच्यावरची ताण जर रिलीज केला, दे रिटर्न टू इट्स ओरिजिनल पोझिशन्स. हे वापस आपल्या ओरिजिनल पोझिशन्सवर काय होत असतात? रिटर्न होत असतात है ना. आणि दॅट्स वाय ते शोज इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी. तर त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणत असतो? इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी म्हणत असतो, आहे की नाही. आणि म्हणून हे वाले जे पॉलिमर्स आहे हे इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी दाखवतात. का बरं इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी दाखवतात? कारण यांच्यामध्ये वीक व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते आणि वीक व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळे ते इझिली स्ट्रेच होऊ शकतात. आणि स्ट्रेच होऊ शकतात त्याच्यामुळे ते इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी दाखवू शकतात. अँड दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज इलॅस्टोमर्स. म्हणून त्यांना आपण काय म्हणत असतो? इलॅस्टोमर्स. अँड हेन्स दे आर यूज फॉर मेकिंग रबर बँड्स. आणि म्हणून यांना आपण रबर बँड्स तयार करण्यासाठी यूज करत असतो. रबर बँड्स तयार करण्यासाठी यांचा यूज होत असते. म्हणजे जेवढेही नॅचरल रबर असो किंवा वल्कनाइज रबर असो, हे इलॅस्टोमरचे एक्झाम्पल आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारल्या जात असते की यापैकी एक्झाम्पल सांगा म्हणतात की तुम्हाला इलॅस्टोमरचे कोणते एक्झाम्पल आहे, तर ऑल रबर्स, जेवढेही नॅचरल रबर असो किंवा सिंथेटिक रबर असो, हे सर्व इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी दाखवत असतात. म्हणून त्यांना आपण काय म्हणत असतो? इलॅस्टोमर्स म्हणत असतो. तर फॉर एक्झाम्पल ब्युना यस हा एक रबर आहे, ब्युटाडाईन आणि स्टायनिन पासून तयार झालेला. दुसरा ब्युना यन, ब्युटाडाईन्स आणि ॲक्रिलोनाइट्राइड पासून तयार झालेला. त्याच्यानंतर निओप्रीन हे सुद्धा रबरच आहे. म्हणजे ऑल रबर्स, जेवढे काही रबर्स असतील हे कशाचे एक्झाम्पल आहे? इलॅस्टोमरचे एक्झाम्पल आहे. त्याचं कारण आहे की हे जे पॉलिमरिक चेन असतील तर या पॉलिमरिक चेनमध्ये वीक
कोणता फोर्स असेल? व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. दॅट्स वाय दे आर इझिली स्ट्रेच. त्याच्यामुळे ते इझिली काय होतील? स्ट्रेच होतील. अँड व्हेन द स्ट्रेन इज रिलीज, जेव्हा आपण त्यांच्यावरचा ताण सोडून देऊ, स्ट्रेन सोडून देऊ, दे रिटर्न्स टू इट्स ओरिजिनल पोझिशन्स. ते आपल्या ओरिजिनल पोझिशन्सवर रिटर्न होतील. अँड दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज इलॅस्टिसिटी. ही जी प्रॉपर्टी आहे याला आपण इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी म्हणत असतो. बरोबर आहे की नाही? अँड हेन्स दी पॉलिमर्स आर कॉल्ड ॲज इलॅस्टोमर्स. म्हणून त्या पॉलिमर्सला आपण कोणते पॉलिमर्स म्हणतो? इलॅस्टोमर्स म्हणत असतो. बरोबर आहे? ते इलॅस्टोमर्स आर यूज फॉर मेकिंग द रबर बँड्स. हे सर्व इलॅस्टोमर्स आपण रबर बँड्स तयार करण्यासाठी यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल ब्युनायन, निओप्रीन, हे सर्व जे असतात ते ऑल दीज रबर्स, हे जेवढेही रबर्स असतील तर दे आर द एक्झाम्पल ऑफ इलॅस्टोमर्स. हे इलॅस्टोमरचे एक्झाम्पल आहे. इथपर्यंत लक्षात आलं? आपल्याला नेक्स्ट पाहायचा आहे आता फायबर्स. सेकंड जो मॉलिक्युलर फोर्सेसच्या बेसिसवर आहे तो आहे आता फायबर्स. आता फायबर्समध्ये काय असते? स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग असते. हे जे पॉलिमरिक चेन असतात तर या पॉलिमरिक चेनमध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते किंवा डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होत असते. फरक आहे की मॉलिक्युलर फोर्सेसच्या बेसिसवरच आपण यांचं क्लासिफिकेशन करून राहिलेलं आहोत, आहे की नाही? आता त्याच्यामुळं आपण फायबर्स नेमकं कोणत्या पॉलिमर्सला म्हणणार आहोत ते क्लिअर करू. पहिल्यांदा फायबर्स त्या पॉलिमर्सला म्हणणार आहोत की ज्यांच्यामध्ये पॉलिमरिक चेन ही कशी असेल? स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंगने हेल्ड असेल. आणि म्हणून आपण सांगतो की दीज आर द पॉलिमर्स. हे असे पॉलिमर्स असतील, दीज आर द पॉलिमर्स इन विच पॉलिमरिक चेन ज्यांच्यामध्ये पॉलिमरिक चेन जी असतील ते कशाने हेल्ड असतील? स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग आहे ना. पॉलिमरिक चेन आर हेल्ड बाय स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग में ही कशी असतील? हेल्ड असतील. तर सच टाइप ऑफ पॉलिमर्स आर कॉल्ड ॲज, या पॉलिमर्सला आपण काय म्हणू? ही फायबर्स म्हणू. लक्षात ठेवायचं आहे. दे हॅव हाय टेन्साईल स्ट्रेंथ. यांच्यामुळं आता ही पॉलिमरिक चेन आहे तर याचं एक एक्झाम्पल सांगतो मी. जसं एक्झाम्पलमध्ये नायलॉन 66. आता हे नायलॉन 66 जो पॉलिमर्स आहे यांच्यामध्ये असा हा पॉलिमर्स आहे ऍक्च्युली. हा NH ग्रुप आहे CH2/6 आणि इथे पुन्हा एक NH ग्रुप आहे अशा प्रकारे. पुन्हा इथे दुसरा ॲडिपिक ऍसिड म्हणजे CO ग्रुप अटॅच आहे याला CH2/4. पुन्हा याला CO ग्रुप अटॅच आहे. अशी ही पॉलिमरिक चेन कंटिन्युअस राहणार आहे. तर अशीच एक सेकंड पॉलिमरिक चेन राहणार आहे ज्याच्यामध्ये CO ग्रुप. आता हे कॉम्प्लिमेंटरी चेन काढतो मी सेकंड आणि हा CO ग्रुप आहे की नाही. पुन्हा इथे NH ग्रुप, पुन्हा इथे CH2 ग्रुप, पुन्हा इथे NH ग्रुप असा असेल. क्लिअर आहे? तर आता हे जे पॉलिमरिक चेन आहे हे एक पॉलिमरिक चेन आहे, हे एक पॉलिमरिक चेन आहे. तर यांच्यामध्ये हे जे NH ग्रुप आहे आणि CO ग्रुप आहे तर हायड्रोजन पॉझिटिव्ह असेल, ऑक्सिजन निगेटिव्ह असेल. तर यांच्यामध्ये स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग तयार होईल. यांच्यामध्ये पार्शल निगेटिव्ह पार्शल पॉझिटिव्ह आहे ना. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग तयार होईल. आणि या हायड्रोजन बॉन्डिंगमुळे ही जी पॉलिमरिक चेन आहे हे स्ट्रॉंगली हेल्ड असते, एकमेकांना जॉईंट असते, है ना. तर सच टाइप ऑफ पॉलिमर्स आर कॉल्ड ॲज फायबर्स. आता हे स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे दे हॅव हाय टेन्साईल स्ट्रेंथ. यांची जी टेन्साईल स्ट्रेंथ असते ते हाय असते. दे हॅव हाय टेन्साईल स्ट्रेंथ. यांची टेन्साईल स्ट्रेंथ खूप जास्त असते. बरोबर आहे की नाही. त्यानंतर they have sharp melting point and यांचा मेल्टिंग पॉइंट एक शार्प असतो. and they are a thread like. हे कसे बनतात? थ्रेड लाईक बनतात. बघा लक्षात ठेवायचं. स्ट्रॉंग बॉन्डिंग असल्यामुळे they form the thread likes and that's why they are used for making the fabrics. त्याच्यामुळे हे फॅब्रिक्स तयार करण्यासाठी यूज केले जात असतात. ते एक्झाम्पल आपण खूप सारे सांगू शकतो. जसं मी इथे नायलॉन 66 एक एक्झाम्पल तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेलं आहे. तसंच पॉलिस्टर. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण पॉलिइस्टर आहे की नाही. पॉलिइस्टर आहे. त्याच्यानंतर सिल्क आहे, ऊल आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे. सिल्क रेशम माहितीच आहे सर्वांना. ऊल आहे. हे फायबर्स म्हणून आपण यूज करत असतो. ओरलॉन जे आपल्या घरी ब्लँकेट बनल्या जात असते
आपण जे ब्लँकेट वापरतो आहे की नाही ते आर्टिफिशियल आहे, ओरलॉन नावाचे. रेयॉन सुद्धा फायबरच आहे. तर हे काही एक्झाम्पल आहे. कारण तुम्हाला जर फायबरचे एक्झाम्पल विचारले तर नायलॉन 66, पॉलिस्टर, त्यानंतर सिल्क, त्याच्यानंतर ऊल, त्याच्यानंतर ओरलॉन, त्याच्यानंतर रेयॉन, हे कशाचे एक्झाम्पल आहे? फायबर्स टाइप ऑफ पॉलिमरचे. क्लिअर झालं? फायबर्स कोणत्या पॉलिमर्सला म्हणत असतो? तर अशा प्रकारे हे फायबर्स होते. तर फायबर्स मध्ये काय राहणार आहे की जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे ते स्ट्रॉंग असणार आहे, आणि इलॅस्टोमर जे असतात तर त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असते, वॅन वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे दोन बेसिक फरक लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर तर कोणत्या पॉलिमर्सला आपण थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स म्हणत असतो? तर हे असे पॉलिमर्स असतात, मीन्स दीज आर द पॉलिमर्स, हे अशा प्रकारचे पॉलिमर्स असतात आहे की नाही, ज्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात ऑफ अट्रॅक्शन्स आर इंटरमिडिएट बिटवीन इलॅस्टोमर्स अँड फायबर्स आहे की नाही. म्हणून दीज आर द पॉलिमर्स ज्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, ज्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय असतात? फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स इन बिटवीन द इलॅस्टोमर्स अँड पॉलिमर्स. फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स इन बिटवीन इलॅस्टोमर्स अँड फायबर्स. बघा लक्षात ठेवायचं. इंटरेस्टिंग आहे की हे असे पॉलिमर्स असतात, थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स आपण त्या पॉलिमर्सला म्हणत असतो की ज्या पॉलिमर्समध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे इलॅस्टोमरमध्ये सर्वात कमी इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते आणि फायबरमध्ये जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. या दोघांच्या मधातलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणाचं असते? या थर्मोप्लास्टिक पॉलिमरचं. त्यामुळं आपण यांना थर्मोप्लास्टिक कॅटेगरीमध्ये मॉलिक्युलर फोर्सेसच्या बेसिसवर क्लासिफाईड करणार आहोत. आता बघा, आपल्याला माहिती आहे की सर्वात कमी इंटरमॉलिक्युलर फोर्स कोणाचा असतो? इलॅस्टोमर्स. हे जे इलॅस्टोमर्स असतात तर यांच्यामध्ये सर्वात लेस इंटरमॉलिक्युलर फोर्स असते, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात आहे की नाही, म्हणजे वॅन डर वॉल फोर्स असते. आणि त्याच्यापेक्षा जास्त कोणात नसते? फायबर्स. त्यामुळे आपण फायबर्सही स्टडी केलं होतं. तर फायबर्समध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स म्हणजे फोर्सेस असतात आहे की नाही. तर अशा त्यानंतर हा जो तुमचा थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स आहे, कोणता? थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स असतो, तर यांच्यामध्ये असं इंटरमिडिएट फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात यांच्यामध्ये. आणि त्यामुळं हे जे थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स असते तर हे यांच्यामध्ये इंटरमिडिएट मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता महत्त्वाची गोष्ट आहे की या थर्मोप्लास्टिक पॉलिमरचे काही एक्झाम्पल जर घेतले, आपण जर यांच्यामध्ये काही एक्झाम्पल घेतो तर थर्मोप्लास्टिक पॉलिमर्समध्ये जे एक्झाम्पल येतात ज्यांना आपण रिमोल्ड करू शकतो, रियूज करू शकतो. आता आपण काय म्हणतो की दिस पॉलिमर्स आर सॉफ्ट ऑन हिटिंग. हे जे पॉलिमर्स आहेत ऑन हिटिंग, हे जर आपण हिटिंग केलं यांना तर दे बिकम सॉफ्ट. हे कसे होत असतात? सॉफ्ट होत असतात. अँड ऑन कुलिंग, बरोबर आहे, ऑन कुलिंग दे बिकम हार्ड. हे काय होतात? हार्ड होतात. ठीक आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर हे जे थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स आहे यांना जर आपण हीट केलं तर हे सॉफ्ट होतात, आणि यांना जर कुलिंग केलं आपण तर म्हणजे थंड केलं तर हे हार्ड होत असतात. दॅट्स वाय दीज थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स, हे जे थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स असतात दे आर रिमोल्डेड अँड रियूज. आपण यांचं काय करू शकतो? रिमोल्डिंग करू शकतो. बघा, रिमोल्डेड और रिसायकल, याला आपण रिसायकल करू शकतो. अँड दे कॅन बी रियूज,
रियूज, त्यांचा रियूज होऊ शकते, बरोबर आहे. रियूज, यांना आपण रियूज सुद्धा करू शकतो. त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे की आपल्या घरच्या प्लॅस्टिक बॉटल्स असेल, बरेचसे असे प्लॅस्टिकचे किंवा PVC पाईप असो, हे आपण पुन्हा आपल्याला वेस्ट झाले की आपण हे भंगारमध्ये देत असतो. त्याचं कारण काय, त्यांना आपण रिमोल्ड करू शकतो, रियूज करू शकतो, कारण ते हिटिंग केल्यानंतर सॉफ्ट होतात आणि थंड केल्यानंतर हार्ड होतात. म्हणजे त्यांना आपण पुन्हा रिमोल्ड करू शकतो, म्हणजे त्याच्यापासून दुसरे प्रॉडक्ट तयार करू शकतो. म्हणून ते आर रिमोल्डेड अँड रिसायकल्स अँड देअरफॉर दे आर रियूज, त्यांचा आपण रियूज करू शकतो. तर खूप सारे एक्झाम्पल आहे. यांच्यामध्ये जर आपण एक्झाम्पल घेतले थर्मोप्लास्टिक पॉलिमर्समध्ये, तर एक्झाम्पलमध्ये पॉलिथिन आहे की नाही, पॉलिथिन हे एक्झाम्पल आपण सांगू शकतो. PVC आहे की नाही, PVC सुद्धा याचं एक्झाम्पल आहे. पॉलिस्टायरीन आहे की नाही, खूप सारे एक्झाम्पल आहे. पॉलिप्रॉपिलिन, तर हे काही एक्झाम्पल आहे जे आपण थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स म्हणू शकतो. आलं लक्षात. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स कोणाला म्हणायचं असते, ज्या पॉलिमरिक मटेरियलचं किंवा पॉलिमरिक सबस्टन्समध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे इंटरमिडिएट असतात बिटवीन इलॅस्टोमर्स अँड फायबर्स आर कॉल्ड ॲज थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. Thermoplastic polymers on heating they become soft, on cooling they become hard, they are remolded and recycled, त्यांचा आपण remolding आणि recycling करू शकतो. आणि therefore for example polythene, PVC, polystyrene, polypropylene हे थर्मोप्लास्टिक पॉलिमरचे काही एक्झाम्पल आहेत. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते. आता बघा, त्यानंतर आता आपल्याला थर्मोसेटिंग पॉलिमर्स पाहिजे आहे. कोणतं पाहिजे आहे, थर्मोसेटिंग पॉलिमर्स आहे की नाही. तर थर्मोसेटिंग पॉलिमर्स कशाला म्हणणार, फोर्थ टाईपचा जो मॉलिक्युलर फोर्सेसच्या बेसिसवर आपण पॉलिमर स्टडी करणार आहोत तो आहे आता थर्मोसेटिंग पॉलिमर्स. कोणता आहे, थर्मोसेटिंग पॉलिमर्स. आता थर्मोसेटिंग पॉलिमर्स इंटरेस्टिंग पॉलिमर्स आहे. तर यांच्यामध्ये सर्वात जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, कारण यांच्यामध्ये क्रॉसलिंक पॉलिमरायझेशन झालेलं असते. तुम्हाला जर क्वेश्चन्समध्ये विचारलं असतं की विच ऑफ द फॉलोइंग पॉलिमर्स हॅज स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आणि ऑप्शनमध्ये इलॅस्टोमर्स, त्यानंतर फायबर्स, त्याच्यानंतर थर्मोसेटिंग पॉलिमर्स आणि थर्मोप्लास्टिक पॉलिमर दिलं असेल तर थर्मोसेटिंग पॉलिमर्स हे त्याचा ॲन्सर राहणार आहे. कारण थर्मोसेटिंग पॉलिमर्समध्ये सर्वात जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. आता थर्मोसेटिक पॉलिमर जे असतात दे आर हार्ड रिजिड क्रॉसलिंक पॉलिमर्स. हे कसे असतात, दे आर हार्ड पॉलिमर्स असतात, हार्ड रिजिड. हे कसे असतात, दिस पॉलिमर्स आर हार्ड रिजिड अँड क्रॉसलिंक पॉलिमर्स असतात. महत्वाचं आहे की हे क्रॉस लिंक पॉलिमर्स असतात. आता क्रॉसलिंक पॉलिमर्स मध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की स्ट्रक्चरच्या बेसिसवर हे जे पॉलिमरिक चेन आहे, ह्या ज्या पॉलिमरिक चेन आहे हे स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डिंगनी जॉईन झालेली असते आणि यांच्यामध्ये क्रॉसलिंक किंवा नेटवर्क टाईपचं पॉलिमरायझेशन तयार होत असते. अशा ह्या पॉलिमरिक चेन, लिनियर पॉलिमरिक चेन ह्या स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डिंगनी काय झालेले असतात, जॉईन झालेले असतात. आणि त्यामुळं यांच्यामध्ये क्रॉसलिंक पॉलिमरायझेशन तयार होत असते. त्याच्यामुळे हे हार्ड रिजिड क्रॉसलिंक टाईपचे पॉलिमर्स असतात. कोणते, थर्मोसेटिंग पॉलिमर्स. दे डू नॉट बिकम सॉफ्ट ऑन हिटिंग. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर आपण सांगतो की दे डू नॉट सॉफ्ट ऑन हिटिंग. जर याला आपण हिटिंग केलं तर हे सॉफ्ट होत नाही. दे बिकम हार्डर अँड हार्डर. हे हार्ड होत जात असतात. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर दे डू नॉट बिकम सॉफ्ट ऑन हिटिंग अंडर प्रेशर्स. खूप जास्त प्रेशर जरी देऊन आपण यांना हिटिंग केलं तरी माहिती आहे का हे सॉफ्ट होत नाही. हे हार्डच होत जात असतात. असे हे थर्मोसेटिंग पॉलिमर्स असतात. लक्षात येऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते. त्यानंतर दे कॅनॉट बी रिमोल्डेड अँड रिसायकल.
यांना आपण रिमोल्डिंगही नाही करू शकतो. दे कॅनॉट बी रिमोल्डेड और रिसायकल. यांना आपण रिसायकल किंवा रिमोल्डिंग करू शकत नाही. कारण काय की यांना आपण हीट केलं ते हे हार्ड होत जात असतात आणि हार्ड जर झाले तर त्याला एक मोल्डिंग करून शेप आपल्याला देता येणार नाही. आणि म्हणून दे कॅनॉट बी रिमोल्डेड अँड रिसायकल मीन्स दे कॅनॉट बी रियूज. आपण यांना रियूज करू शकत नाही. दे कॅनॉट रियूज यांना आपण रियूज सुद्धा करू शकत नाही. तर हे असे कोणते असतात थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स थर्मोसेटिक पॉलिमर्स असतात. तर थर्मोसेटिक पॉलिमर्स आपण रिसायकल करू शकत नाही, रियूज करू शकत नाही, हार्ड असतात. त्यानंतर रिजिड क्रॉसलिंक पॉलिमर्स असतात हे. ठीक आहे. आता काही एक्झाम्पल जर घेतले आपण यांचे तर आपल्याला एक्झाम्पलमध्ये थर्मोसेटिक पॉलिमर्समध्ये काही एक्झाम्पल सांगायचे आहे. जसं बॅकेलाइट नावाचा जो पॉलिमर्स आहे फिनॉल आणि फॉर्मॅल्डिहाइड पासून बनत असतो. बॅकेलाइट कोणापासून बनत असतो? फिनॉल प्लस फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर्सला आपण काय म्हणत असतो? बॅकेलाइट्स. आणि हा जो आहे हा थर्मोसेटिंग पॉलिमर्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मेलॅमाइन सुद्धा फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर्स आहे. तर असे बरेचसे पॉलिमर्स आहेत जे थर्मोसेटिक पॉलिमर्स असतात, जे हार्ड असतात, रिजिड असतात, क्रॉसलिंक पॉलिमर्स असतात आणि दे कॅनॉट बी सॉफ्ट ऑन हिटिंग. त्यांना आपण हीट केलं तर ते सॉफ्ट होत नाही अंडर प्रेशर, खूप जास्त प्रेशर देऊन सुद्धा. आणि दे कॅनॉट बी रिमोल्डेड ऑर रिसायकल. यांना आपण रिमोल्डिंग किंवा रिसायकलिंग करू शकत नाही. अँड दे कॅनॉट बी रियूज. आपण यांचा रियूज सुद्धा करू शकत नाही. जसं बॅकेलाइट फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर्स आहे आणि सेकंड आहे आपला मेलॅमाइन्स. हे त्यांचे एक्झाम्पल मी सांगितलं आहे. आता आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे डिफरन्स बिटवीन थर्मोप्लास्टिक अँड थर्मोसेटिक पॉलिमर्स. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. बघा आता आपण यांच्यामधला डिफरन्स सुद्धा समजून घेऊ. आपण डिफरन्स बिटवीन थर्मोप्लास्टिक अँड थर्मोसेटिंग पॉलिमर्स आता समजून घेऊ. याआधी आपण थर्मोसेटिंग आणि थर्मोप्लास्टिक पॉलिमर समजून घेतलेला आहे. तर आता यांच्यामधला डिफरन्स, यांचा पहिला डिफरन्स असा आहे की हे जे थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स असतात दिस पॉलिमर्स बिकम सॉफ्ट ऑन हिटिंग अँड हार्ड ऑन कुलिंग. मग आपण पहिला डिफरन्स लिहू की these polymers हे जे पॉलिमर्स असतात आर बिकम सॉफ्ट. these polymers becomes soft on heating. यांना जर आपण हिटिंग केलं तर हे सॉफ्ट होत असतात है ना. अँड हार्ड ऑन कुलिंग यांना जर कुलिंग केलं तर हे हार्ड होत असते. हे अशा टाईपचे पॉलिमर्स असतात. तर याच्या विरुद्ध हा वेगळा असतो. थर्मोसेटिक पॉलिमर्स काय असतो? दिस पॉलिमर्स बिकम हार्ड वेन हिटेड. जेव्हा आपण हे पॉलिमर्स हीट करतो म्हणून दिस पॉलिमर्स बिकम हार्ड ऑन हिटिंग. हे फक्त हीट केल्यानंतर हार्डच होत असते आहे की नाही. आणि म्हणून हा पहिला डिफरन्स आहे. हा वाला जो पॉलिमर्स असतो थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स याला आपण हीट केलं तर हे सॉफ्ट होते हिटिंग केलं तर, आणि थंड केल्यानंतर सॉफ्ट ऑन हिटिंग आहे की नाही. अँड हार्ड ऑन कुलिंग, हार्ड होतो कुलिंग केल्यानंतर. हे जो पॉलिमर्स असतो दिस पॉलिमर्स बिकम हार्ड ऑन हिटिंग. याला हीट केलं तर हे हीट केल्यानंतर हार्ड होत राहते, सॉफ्ट होत नाही. थंडही केलं तरी हार्डच राहते तो. आणि त्याच्यामुळे हे रिमोल्ड होत नाही, रियूज होत नाही थर्मोसेटिंग पॉलिमर्स. ठीक आहे. दे आर रिमोल्डेड अँड रियूज. हे जे असतात हे रिमोल्ड होत असतात किंवा रियूज होत असतात. दे आर रिमोल्डेड अँड रियूज. यांचा रियूज सुद्धा केला जात असते आणि हे रिमोल्डेड सुद्धा होत असतात. बरोबर आहे. दे कॅनॉट बी रिमोल्डेड अँड रियूज. हे जे असतात आहे की नाही, हे जे असतात दे कॅनॉट बी रिमोल्डेड और रियूज. रिमोल्डेड अँड रियूज.
रियूज. यांचं रिमोल्डिंगही केलं जाऊ शकत नाही आणि रियूजही केलं जाऊ शकत नाही, कारण ते हार्ड होत असतात हिटिंग केल्यानंतर. हे सॉफ्ट होत असल्यामुळं हिट केल्यानंतर तर याला हे रिमोल्ड करू शकतो आपण आणि यांचा रियूज करू शकतो. दे आर लिनियर ऑर ब्रँच पॉलिमर्स. हे जे थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स असतात हे लिनियर किंवा ब्रँच पॉलिमर्स असतात. दे आर लिनियर, हे लिनियर बी राहू शकतात ऑर ब्रँच पॉलिमर्स सुद्धा राहू शकतात. पण हे तसे नसतातच. आपण आत्ताच पाहिलेलं आहे की थर्मोसेटिंग पॉलिमर्स आर क्रॉस लिंक किंवा नेटवर्क पॉलिमर्स असतात, आहे की नाही. तर म्हणून इथे सांगणार आहोत आपण दे आर क्रॉस लिंक पॉलिमर्स. यांचं स्ट्रक्चर क्रॉस लिंकच असते, हे लिनियर कधीच राहणार नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर फोर्थ डिफरन्स सांगू आपण यांचा. दिस प्लॅस्टिक आर वीक अँड सॉफ्ट. हे जे प्लॅस्टिक असते दिस प्लॅस्टिक्स आर वीक अँड सॉफ्ट. हे वीक आणि सॉफ्ट असतात प्लॅस्टिक, आहे की नाही. आणि हे जे असतात थर्मोसेटिंग पॉलिमर्स हे हार्ड असतात. दिस प्लॅस्टिक आर हार्ड अँड स्ट्रॉंग अँड ब्रिटल्स. आपण काय म्हणू, दिस प्लॅस्टिक्स आर हार्ड, स्ट्रॉंग अँड ब्रिटल. हे ब्रिटल सुद्धा असतात म्हणजे ठिसूळी असतात अशा प्रकारे. आणि फिफ्थ डिफरन्स यांचे काही एक्झाम्पल सांगू आपण. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्समध्ये पॉलिथिन, PVC, पॉलिस्टायरीन, प्रोपिलीन, आहे की नाही. म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपण पॉलिथिन, त्यानंतर PVC हे यांचे एक्झाम्पल आहे. आणि थर्मोसेटिंग पॉलिमर्समध्ये आपण एक्झाम्पल काय सांगितलेले आहे की बॅकेलाइट, फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर सांगितलं आहे. मेलॅमाइन्स. तर हे कोणाचे एक्झाम्पल आहे, हे थर्मोसेटिंग पॉलिमर्स. तर अशा प्रकारे आपण काही डिफरन्स सांगू शकतो. आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये जर डिफरन्स विचारला की थर्मोसेटिंग पॉलिमर्स आणि थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स यांच्यामधला डिफरन्स सांगा म्हटलं तर असं तुम्हाला डिफरन्स सांगता आला पाहिजे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर अशा प्रकारे आपण हे डिफरन्स सांगू शकतो की थर्मोसेटिंग आणि थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स आपले कोणते आहेत. इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं.